आम्ही सगळे जेवाय बसलो होतो. आईच्या ताटातील भाजी संपली होती, पण तिच्या हातात अजूनही थोडी भाकर शिल्लक होती. पण वहिनीला घाबरून आई भाजी मागायला घाबरत होती. आईला असे वाटत होते की कोणीतरी तिला स्वतःहून म्हणावे की थोडीशी भाजी घे. मला आईच्या मनातील भाव समजले होते, पण आमच्या घरामध्ये कोणाचे एवढे धाडस होत नव्हते की वहिनीसमोर असताना स्वतःच्या हाताने आपल्याला पाहिजे तेवढी भाजी घेता येईल. काही वेळाने आई हिंमत एकवटून वहिनीला म्हणाली, रिया, मला थोडीशी भाजी हवी आहे. आईचे बोलणे ऐकून वहिनीच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती म्हणाली, बस करा आता. आधीच तुमची तब्येत खराब असते, ब्लड प्रेशर नेहमी वाढलेला असतो आणि हे वय आहे का तुमचे जास्त जेवण करण्याचे? अजून थोडी भाजी पाहिजे म्हणे. जेवढे खाल्ले आहे तेवढेच पुरेसे आहे तुमच्यासाठी. वहिनी असे बोलताना मी दादाकडे पाहिले तर दादा मान खाली घालून जेवत होता, जसे काही त्याला वहिनीचे बोलणे ऐकूच येत नव्हते. मग काय, आईने हात धुतला आणि ग्लासभर पाणी प्यायले. जणू काही पाणी पिऊन तिने भूक शमवली. मला खूप वाईट वाटले म्हणून मी वहिनीला म्हणालो, वहिनी, जेव्हा आई दिवसभर घरातील कामे करत असते तेव्हा तुम्हाला तिची तब्येत खराब असते हे जाणवत नाही का? जर आई अशीच भुकेल्या पोटी राहिली तर तिला रात्रभर झोप येणार नाही. तुम्ही तिला थोडीशी भाजी द्या. यावर वहिनी म्हणाली, तू तुझ्या आईची बाजू घेऊन बोलू नकोस. ह्या घरात जे काही चालले आहे ते काही मला दिसत नाही का? तू आणि तुझी आई घरात बसून फुकटचे गिळत असता. अरे, घरात लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या नोकरीचे आणि लग्नाचे बघ जरा. जेव्हा 4 पैसे कमवून आणशील तेव्हाच हे तोंड उघड. आला मोठा शहाणपणा शिकवायला. मला वहिनीच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले. मी गप्प बसलो. आई भुकलेली होती, ते मला पाहत नव्हते. त्यामुळे मी माझे ताट उचलून आईसमोर ठेवले आणि म्हणालो, आई तू जेवून घे. पण आई म्हणाली, नको रामबाळा, माझे पोट भरले आहे. मग मी पुन्हा एकदा आईला म्हणालो, आई जेव ग, मला माहिती आहे तू खोटे बोलत आहेस. तेव्हा वहिनी माझ्याकडे रागाने पाहत होती. माझे बोलणे ऐकून वहिनीच्या तळपाईची आग मस्तकाला गेली. तिने लगेच आईच्या समोरचे ताट उचलून घेतले आणि म्हणाली, मी आता काय बोलले ते समजले नाही का? मी म्हणाले होते ना की आता यांना जास्त जेवण द्यायचे नाही म्हणून. मग तू माझ्या विरुद्ध का वागत आहेस? माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी म्हणालो, वहिनी, तुमच्या तर माणुसकी अजिबात नाही. लक्षात ठेवा, तुलाही आई आहे आणि देव हिशोब केल्याशिवाय राहत नाही. माझे बोलणे ऐकून वहिनी जोर जोरात रडायला लागली. ते म्हणाली, हे बघ जय, तुझा भाऊ काय म्हणतोय ते माझ्याशी उद्धटपणे बोलतोय आणि तू गप्प आहेस. अरे, इथे माझ्या आईला मध्ये आणण्याची काय गरज होती? दादाने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, राम, आताच्या आता तुझ्या वहिनीची माफी माग. मी म्हणालो, अरे वा दादा, एवढ्या वेळ वहिनी आईसोबत आवाज चढवून जे काही बोलत होती तेव्हा तर तू बहिरा होऊन बसला होतास. मग आता अचानक तुला कसे जाणवले की माझे काहीतरी चुकत आहे? दादा, तू किती बदललास रे, असा नव्हतास रे तू. अरे माझे सोड, तुला तर आपल्या आईची सुद्धा काळजी नाही. तू जोरूचा गुलाम झाला आहेस. दादा उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी आतापर्यंत तुझे खूप ऐकून घेतले. आताच्या आता निघ इथून. यात तुझे भले आहे, नाहीतर माझ्यापेक्षा कोणीच वाईट नसेल. आता मलाही खूप राग आला होता. मी म्हणालो, दादा, हे मात्र खरे आहे की तुझ्याशिवाय वाईट कोणीच नाही. मी असे बोलल्यावर दादाने मला एक कानशिलात भडकावले आणि धक्के मारून घराबाहेर काढले. मी हक्काबक्का होऊन घराबाहेर उभा होतो. आई म्हणाली, जय, तू असा कसा वागू शकतोस? हे घर आमचेही आहे. तुम्ही दोघे घराचे समान हिस्सेदार आहात. दादा म्हणाला, नाही, हे घर फक्त माझे आहे, कारण घर मी चालवतो. या घराचा टॅक्स, वीज बिल मी भरतो. आजपर्यंत याने काय केले आहे घरासाठी? हे बघ आई, तुला जर तुझ्या दुसऱ्या मुलाची एवढी काळजी आहे तर मग तूही त्याच्यासोबत या घरातून निघून जा. मला घरामध्ये गोंधळ नको आहे आणि मी हे सहनही करू शकत नाही. असे म्हणून दादाने आईला देखील घराबाहेर काढले. मला माझ्या आईची काळजी वाटत होती. मी तर कुठेही म्हणजे अगदी रस्त्यावरही राहिलो असतो, पण मी आता आईला कुठे ठेवणार होतो? मी खूप घाबरलो आणि म्हणालो, आई, तू घर सोडून यायला नको होतेस. ते सर्वात आधी बाबांचे घर आहे. तू उगाच माझ्यामुळे तुझ्या हक्काचे घर सोडले. मी आता तुला कुठे घेऊन जाऊ सांग? माझ्याकडे राहायला घरही नाही. माझे असे बोलणे ऐकून आई रडायला लागली. ती म्हणाली, ठीक आहे, मग मी मरून गेलेलंच चांगले आहे. मोठ्या मुलाने घराबाहेर काढल्याने आता तूही मला असा बोलत आहेस. मग आता तूच सांग मी काय करू? आईचे बोलणे असे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी आईला म्हणालो, आई, तू समजते तसा मी नाही ग. माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. आई, मला
तुझी काळजी वाटते. माझ्यासमोर प्रश्न आहे की आता मी तुला कुठे घेऊन जाऊ. माझ्यामुळे तुला झालेला त्रास मला पाहणार नाही. आई म्हणाली, तू काळजी करू नकोस. आणि तू असे का म्हणतोय की तुझ्याकडे काहीही नाहीस? अरे राम बाळा, तुझ्यासोबत तुझी आई आहे. देव आपली नक्की मदत करेल. मग मी आईला घेऊन माझ्या एका मित्राच्या घरी गेलो, कारण मला त्यावेळेस काही सुचले नव्हते आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या मित्राने मला आणि आईला आश्रय दिला. मी मित्राला म्हणालो, मी इथे फक्त 2 दिवस राहील आणि मग इथून जाईल. तेव्हा मित्र म्हणाला, तू आईसोबत आला आहेस ना, मग तुला पाहिजे तेवढे दिवस राहा. मला ठाऊक होते की माझा मित्र माझ्यासारखाच आहे, कारण त्यालाही अजून नोकरी नव्हती. मला कुणावरही भार होऊन राहायचे नव्हते. त्यामुळे मी आईला माझ्या मित्राच्या घरी सोडून लगेच काम शोधण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच घराबाहेर पडलो. खरे तर हे सर्व नशिबाचे खेळ असतात, कारण मी दादापेक्षा जास्त शिकलो होतो, पण मला नोकरी मिळत नव्हती. आणि दादा कमी शिकलेला असूनही एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता आणि त्याला पगारही चांगला मिळत होता. माझी आई आता एका सुरक्षित ठिकाणी होती, त्यामुळे मी निश्चिंत होऊन सकाळी लवकर उठून नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडायचो आणि रात्री 10 वाजता घरी यायचो. मी माझ्या मित्राकडे 2 दिवसाची मुदत मागितली होती, पण मला इथे येऊन 4 दिवस झाले होते आणि मला अजूनही नोकरी मिळाली नव्हती. आता मी खूप घाबरलो होतो. पुढे काय करायचे सुचत नव्हते. मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय केले होते. खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो होतो, पण मला कुठेही नोकरी लागली नाही. मी थकून भागून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बेंचवर बसलो, तेव्हा माझी नजर भिंतीवर लावलेल्या एका कागदावर पडली. त्यात लिहिले होते की एका हॉस्पिटलमध्ये शिपायाची आवश्यकता आहे. पगार 12,000 रुपये आणि तिथेच राहण्याचीही सोय होती. ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी स्वतःशीच बोललो की राम, हा जॉब तुझ्यासाठी नाही, कारण मी MBA झालो होतो. मग MBA शिकलेल्या मुलाने शिपाई म्हणून नोकरी करावी का? पण त्या क्षणी मी काहीही विचार न करता उठून उभा राहिलो आणि त्या कागदावर लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. जिथे त्या कागदावर लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचलो तिथे शिपाईची गरज होती. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि तिथल्या वार्ड बॉयला सांगितले की मी इथे शिपाई पदाचा इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो आहे, तेव्हा तो मला पाहून चकित झाला, कारण माझे राहणीमान आणि चेहऱ्यावरून मी चांगल्या घरातील वाटत होतो. मला इंटरव्ह्यूसाठी डॉक्टरकडे पाठवण्यात आले. डॉक्टरांनी माझा CV पाहिला होता. ते सुद्धा चकित झाले आणि म्हणाले, तू MBA केले आणि तुला शिपाईची नोकरी करायची आहे? ही जागा तर त्या लोकांसाठी आहे जे कमी शिकलेले असतात. मग मला सांग, तुला शिपाईची नोकरी का करायची आहे? तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणालो, माझी मजबुरी आहे. मी बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले आहेत, पण मला नोकरी मिळाली नाही. सर, सध्या मला नोकरीची खूप गरज आहे. मग ती नोकरी शिपाईची असली तरी चालेल. त्यामुळेच तर मी ही नोकरी करायला तयार झालो. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, मग तू उद्यापासून येऊ शकतोस कामावर. मला शिपाईची नोकरी मिळाली आणि राहण्यासाठी हॉस्पिटलचा क्वार्टर शेजारी एक छोटीशी खोली देखील दिली. मला समजत नव्हते की मी या क्षणी आनंदी व्हावे की उदास. असो, मी घरी गेलो आणि मित्राचे आभार मानले. मी म्हणालो की सुजय, तू माझ्या कठीण काळात माझी खूप मोठी मदत केली. तुझ्या घरामध्ये मला आश्रय दिला. आता मी माझ्या आईला घेऊन जाणार आहे. माझा मित्र म्हणाला, राम, तू आता कुठे जाणार आहेस? तेव्हा मी त्याला सांगितले की मला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यावर तो हसला आणि म्हणाला, तू मला मूर्ख समजू नकोस आणि हे सांग, तुला तिथे कशी नोकरी मिळाली? मी त्याला सांगितले की मला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शिपाईची नोकरी मिळाली आहे. माझे बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मित्रा, माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत, पण तू स्वतःवर असा अन्याय करू नकोस. जोपर्यंत तुला चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत तू माझ्या घरामध्ये राहू शकतोस. मी म्हणालो, मी तुझा आभारी आहे की तू एवढे दिवस मला तुझ्या घरी ठेवून घेतलेस. माझी आणि माझ्या आईची काळजीही घेतली. तुझे माझ्यावर आयुष्यभर उपकार असतील आणि हे उपकार मी कधीच विसरणार नाही. मग आता जेव्हा मला नोकरी मिळाली आहे ती मी लाथडू शकत नाही. सुजयने मला खूप अडवण्याचा प्रयत्न केला, पण मी काही त्याचे ऐकले नाही आणि आईला घेऊन हॉस्पिटल क्वार्टरमध्ये राहायला गेलो. मला आई म्हणाली, राम, तुला कसली नोकरी मिळाली आहे? तेव्हा मी आईला म्हणालो, आई, मी हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर हिशोब करणार आहे. हे ऐकून आईला खूप आनंद झाला होता. मी आईला खरे तर सांगू शकत नव्हतो, कारण तिने माझ्या नोकरीचे टेन्शन घेतले असते आणि मग तिचा ब्लड प्रेशर वाढला असता. असो,
आता मी दररोज माझ्या कामावर जात होतो तेव्हा माझ्या मनात असा विचार यायचा की बहुतेक माझ्या नशिबामध्ये हेच लिहिले असेल. प्रत्येक माणसाच्या नशिबामध्ये जे काही लिहून ठेवलेले असते तेच त्याला मिळते बहुतेक. म्हणूनच माझ्या नशिबामध्ये शिपाईचे काम करणे लिहिले होते. मी MBA झाल्यानंतर उगाच मोठमोठ्या ऑफिसमध्ये नोकरी करण्याची स्वप्न पाहत होतो. मी खूप मोठी स्वप्न पाहिली होती आणि ती स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता वाटत नव्हती. मी संपूर्ण महिना खूप चांगल्या प्रकारे काम करत होतो. डॉक्टरांनी देखील ऑफिसमध्ये बोलून माझे कौतुक केले आणि ते म्हणाले, तुझ्याबद्दल आमची काहीही तक्रार नाही. डॉक्टर पुढे म्हणाले, मी माझ्या एका मित्राला तुझे CV दिलेले आहे. त्याच्याकडून तुझ्या नोकरीबद्दल काही झाले तर चांगलेच आहे, पण मला खात्री आहे की तुझ्या नोकरीचे काम होईल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी खूप खुश झालो. मी म्हणालो, डॉक्टर साहेब, जर असे झाले तर मी सदैव तुमचा ऋणी राहील. डॉक्टर हसले आणि त्यांनी माझ्या हातात 12,000 रुपये ठेवले आणि म्हणाले, हा घे तुझा पगार. माझा पगार. ते पैसे घेऊन डॉक्टरांच्या केबिन बाहेर आलो आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी पटकन बाहेर एका खुर्चीवर बसून माझ्या पगाराचे पैसे मोजू लागलो. पैसे मोजत असताना माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, कारण बाबा गेल्यानंतर मी एवढे पैसे कधीच पाहिले नव्हते. मी पुन्हा त्या नोटा मोजत होतो आणि हा विचार करत होतो की सर्वात आधी घरात किराणा सामान भरायला हवा, कारण घरामध्ये खाण्यासाठी काही नव्हते. माझ्यासोबत कधी आईही उपाशी असायची. जेव्हा आम्ही आमच्या घरी होतो तेव्हा दादा आईला कमीत कमी 2 वेळेसचे जेवण तरी द्यायचा. मी त्या नोटा मोजून माझ्या खिशामध्ये ठेवतच होतो की तेवढ्यात एक बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, माझी मदत करा. ती खूप रडत होती. मी तिला विचारले, काय झाले? तेव्हा ती म्हणाली, काल माझ्या मुलाचा अपघात झाला आहे आणि सध्या तो ICU मध्ये आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैशाची गरज आहे आणि माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीत. मागच्या वर्षी माझे पती हे जग सोडून निघून गेले. आता मी फक्त माझ्या मुलासाठी जगत आहे. त्याला जर काही झाले तर मी कोणाच्या आधारे जगू, असे म्हणून ती रडत होती. ती पुढे म्हणाली, मला थोडे तरी पैसे द्या ज्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचेल. त्या स्त्रीचा चेहरा पाहून मला हे खूप वाईट वाटले. मी काही विचार न करता त्या स्त्रीच्या हातात 12,000 रुपये ठेवले आणि म्हणालो, मी देवाकडे प्रार्थना करेन त्याने तुमच्या मुलाला त्याने दीर्घ आयुष्य द्यावे. मग त्या स्त्रीनेही मला आशीर्वाद दिला आणि पुढे गेली. आता ती स्त्री दुसऱ्या कोणत्या तरी माणसाला हात जोडून पैसे मागत होती. तिला पाहून माझ्या मनात विचार आला, जर माझ्याकडे खूप पैसे असते तर मी त्या स्त्रीला जास्त पैसे दिले असते. काही वेळ विचार केल्यानंतर मला असे वाटले की मी जिथे काम करतो त्या हॉस्पिटलमधील काही लोकांकडून पैसे मागून त्या स्त्रीला द्यावे. मी पटकन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि सिनियर डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना त्या स्त्रीबद्दल सांगितले आणि प्रत्येकाकडून पैशाची अपील केले. तेव्हा कोणी मला 10,000 रुपये दिले तर कोणी 20,000 रुपये माझ्या हातावर ठेवले. मी ह्या विचाराने खुश झालो, कारण जेव्हा मी हे पैसे त्या स्त्रीच्या हातावर ठेवीन तेव्हा तिलाही खूप आनंद होईल. मी तब्बल 60,000 रुपये जमा केले होते. मी बाहेर जाऊन पाहिले तर ती स्त्री रडत बसली होती. तेव्हा मी तिच्याकडे गेलो आणि ते सर्व पैसे तिच्या हातात दिले आणि म्हणालो, मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतो त्या हॉस्पिटलमध्ये सिनियर डॉक्टरने मी तुमच्या मुलाबद्दल सांगितले तेव्हा त्या सर्व डॉक्टरांनी तुम्हाला मदत म्हणून हे पैसे दिले आहेत. आता तुम्ही हे पैसे त्या डॉक्टरांना द्या, मग ते तुमच्या मुलावर उपचार सुरू करतील. त्या स्त्रीने हात जोडून माझे आभार मानले आणि म्हणाली, देव तुला या बदल्यात तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो. एके दिवशी तू करोडपती बनशील. हा एका आईचा आशीर्वाद आहे. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून मी हसलो आणि तेथून निघून गेलो. करोडपती बनणे माझ्या नशिबात नव्हते, पण मला आता असे वाटत होते की 2 वेळेचे जेवण करणे सुद्धा माझ्या नशिबात नाही, कारण आज मला जो पगार मिळाला होता तो सर्व पगार मी त्या स्त्रीला दिला होता. मी घरी गेलो तर आई माझी वाट पाहत बसली होती. मला पाहून ती म्हणाली, बाळा तुझा पगार झाला ना? तेव्हा मी मान खाली घातली आणि आईला खोटे बोललो की आई आज माझा पगार झाला नाही, उद्या होणार आहे, तू काळजी करू नकोस. आई ठीक आहे म्हणाली आणि रोजच्या सारखी डाळ भात खाऊ लागली. पण मी तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले होते. तिने खूप आशेने मला विचारले होते. मला मनातून खूप वाईट वाटत होते, पण मी काहीतरी करू शकत होतो. असो, मी न खाता पिता तसा झोपायला लागलो. आई म्हणाली, बाळा हे डाळ भात खाऊन घे. तेव्हा मी आईला म्हणालो, आई मला भूक नाही. आईला ठाऊक होते मी टेन्शनमध्ये आहे. तेव्हा आई म्हणाली, राम काळजी करू नकोस. हे बघ, समोर आलेल्या अन्नाचे ताटाला नकारू नकोस. हे घे, दिवसही सरतील बाळा.
तू बघशील देव आपल्याला खूप काही देईल, पण आधी तू थोडेसे खाऊन घे, बघू. मी म्हणालो, आई मला उगाच खोटे बोलू नकोस, मला नाही वाटत तू हे जे काही बोललीस ते खरे होईल. आई म्हणाली, आजपासून माझ्यासमोर असा उदास चेहरा घेऊन बसायचे नाही. देवाच्या हातात सर्व काही असते, त्याला द्यायचे असते तो त्याला देतोच, आणि ज्याच्याकडून हिसकावून घ्यायचे असते तेव्हा ते हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही. आई अजून बोलतच होती की आमच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी दरवाजा उघडला तर समोर 2 माणसे होती. त्यांनी महागडे सूट घातले होते. दोघांच्याही डोळ्यावर गॉगल होते. त्यांच्या मनगटावर खूप महागडी घड्याळ होती. त्यांच्या मागे एक खूप मोठी गाडी उभी होती. मी म्हणालो, मी तुम्हाला ओळखले नाही. तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही आम्हाला ओळखत नाही मिस्टर राम, पण आम्ही तुम्हाला खूप चांगले ओळखतो. तुम्ही ह्या चाव्या घ्या आणि हा लिफाफा तुमच्याकडे ठेवून घ्या. मी म्हणालो, तुम्ही मला या चाव्या आणि लिफाफा का देत आहात? तेव्हा ते म्हणाले, हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही असे करा की आज जाऊन आरामात सोफ्यावर बसून ही चिठ्ठी वाचा, नाही तर चक्कर येऊन पडाल. त्यांचे बोलणे ऐकून मी गोंधळलो आणि तो कागद घेऊन घरात आलो. माझे काळीज धडधड करत होते. मी ऐकले होते की श्रीमंत लोक चांगले नसतात. माहिती नाही हे लोक मला हा लिफाफा देण्यासाठी का आले होते. त्यांना माझ्याकडून काय हवे असेल हा विचार करत मी आत आलो. तेव्हा आई म्हणाली, बाळा कोण आले होते? पण मी आईला काहीच बोललो नाही. आईने माझ्या हातात लिफाफा पाहिला तेव्हा ती म्हणाली, हे काय आहे? मी म्हणालो, 2 अनोळखी माणसे येऊन माझ्या हातामध्ये हा लिफाफा देऊन गेली. मला ठाऊक नाही यात काय लिहिले आहे. आई म्हणाली, उघडून तर बघ त्यामध्ये काय लिहिले आहे ते. मी म्हणालो, ठीक आहे. मी तो लिफाफा उघडला आणि वाचू लागलो. त्यात असे लिहिले होते की, मिस्टर राम, मी आज तुला जनरल हॉस्पिटलमध्ये पाहिले होते. तू तिथे एक शिपाई म्हणून काम करत आहेस. आजचा तुझा पगार झाला, पण त्या सर्व पैशांची तू एका गरीब स्त्रीला मदत केलीस आणि मग इतर स्टाफच्या समोर त्या स्त्रीच्या मदतीसाठी हात पसरला. मी हे सर्व पाहिले आणि ठरवले की तुझ्याबद्दलची सर्व माहिती काढायची. तेव्हा मला माहिती झाले की तू एक सुशिक्षित आणि तरुण मुलगा आहेस, पण तुझ्या भावाने तुला घरातून बाहेर काढले आणि तू त्या हॉस्पिटलमध्ये शिपाईची नोकरी करत आहेस. उद्या संध्याकाळी तू या खाली लिहिलेल्या पत्त्यावर पोहोच. तिथे तुझ्यासाठी खूप मोठे सरप्राईज आहे आणि मग तुला ठाऊक होईल की या चाव्या कशाच्या आहेत. हे सर्व वाचून खूप विचारात पडलो. मला अशा प्रकारे बोलवणारा कोण असेल? मला भीतीही वाटत होती. आजकाल अनेक ठिकाणी फ्रॉड चालू आहे. लोक तर आमच्यासारख्या गरिबांना लुटण्याचेही सोडत नाही. आई म्हणाली, राम, या पत्रात असे काय लिहिले आहे जे वाचून तुझ्या चेहऱ्यावर एवढे टेन्शन दिसत आहे? मी सर्व पत्र आईसमोर वाचून दाखवले तेव्हा आईही घाबरली. ती म्हणाली, नाही राम, तुला त्या ठिकाणी जाण्याची काहीच गरज नाही. आता 4 घास खाता येतील अशी नोकरी तुला मिळाली आहे तर गपचूप आपली नोकरी कर, त्यातच आपण आनंदात राहू. मी आईकडे पाहून होकारार्थी मान हलवली. आई म्हणाली, म्हणजे याचा अर्थ आज तुझा सगळा पगार झाला होता आणि तू ते पैसे तू एका गरजू स्त्रीला दिलेस. मी आईचे बोलणे ऐकून घाबरलो, पण आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, मला तुझ्यावर गर्व आहे राम. मला तर असे वाटत होते की माझ्या संस्कारामध्येच काहीतरी दोष आहे, ज्यामुळे जय माझ्याशी असा वागला. मीच तुम्हाला चांगले वाईट हे काही शिकवले नाही, पण आज जेव्हा मला समजले झाले की तू एका गरीब स्त्रीच्या मदत केली, तेव्हा मला या गोष्टीची की मी संस्कार दिले आहेत त्यात काहीही कमी नाही. तो जय आणि त्याच्या बायको, त्या दोघांची नियतच तशी आहे. मी देवाचे आभार मानते की तू आज मला हा दिवस दाखवला. मी आईचे बोलणे ऐकून स्मित हास्य केले. त्यानंतर सकाळी मी माझ्या कामावर पोहोचलो. माझ्यासोबत ती चिठ्ठी होती, पण माझी त्या पत्त्यावर जाण्याची माझी इच्छा नव्हती, कारण मला भीती होती जर त्या माणसांनी माझ्यासोबत फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तर मग मी काय करू. मी माझे काम करत होतो. दुपारी ब्रेकमध्ये मी एका खुर्चीवर येऊन बसलो. माझे मन सारखे खिशातल्या चिठ्ठीकडे जात होते. मला असेही वाटत होते की मी तिथे गेल्यानंतर खरेच मला काहीतरी चांगले सरप्राईज मिळाले तर ही संधी माझ्या हातून जाईन आणि तसेही फ्रॉड प्रत्येकाबरोबरच होईल असे तर होऊ शकत नाही. आणि मग मी ती चिठ्ठी खिशातून बाहेर काढली आणि त्या पत्त्यावर पोहोचलो. तिथे जाऊन पाहिले तर ते एक खूप मोठे रेस्टॉरंट होते. मी आत गेलो तेव्हा मला पाहून तिथला चौकीदार म्हणाला, तुमचे नाव काय आहे? मी म्हणालो, माझे नाव राम देसाई आहे. तेव्हा तो म्हणाला, अच्छा, तो जनरल हॉस्पिटलवाला. तेव्हा मी मान हलवली. तो म्हणाला, आतमध्ये बॉस तुमची वाट पाहत आहेत, चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. मग मी त्याच्या मागे गेलो. पुढे गेल्यानंतर तो
तिथल्या एका सेक्रेटरीला म्हणाला, मॅडम यांना बॉसकडे घेऊन जा. मग ती सेक्रेटरीने मला बॉसकडे घेऊन गेली. त्या बॉसच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, अरे आलास तू, खूप वेळ झाले मी तुझी वाट पाहत होतो. मी घाबरून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ते म्हणाले, तू मला ओळखत नाहीस, त्यामुळे आधी मी तुला माझी ओळख करून देतो. मी शेठ रमन आहे आणि मी या रेस्टॉरंटचा मालक आहे आणि मला माझे हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचे आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, शेठजी, तुम्ही माझीही असली चेष्टा करत आहात. ते म्हणाले, मी तुझ्यासोबत कसलीही चेष्टा करत नाहीये. तुझा स्वभाव मला आवडला, तुझी नियत मला आवडली आहे आणि म्हणूनच मी तुला हे सर्व देत आहे. मी अवाक होऊन म्हणालो, शेठजी, कोणाचा स्वभाव किंवा नियत आवडली म्हणून असे कोणी त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टी त्याला देऊन तर टाकत नाही ना. मग तुम्ही? तेव्हा ते शेठजी म्हणाले, मला मूल बाळ नाही आणि 3 वर्षापूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाले आहे आणि आताही मला एक खूप मोठा जीवघेणा आजार झाला आहे आणि माझे वय पाहता मला वाटत नाही की माझे शरीर मला आता साथ देईल. त्यामुळे मला एक अशा विश्वासू माणसाला माझी प्रॉपर्टी द्यायची आहे जो स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असेल. मी अशा खूप लोकांची परीक्षा घेतली पण ते सर्व लोभी निघाले आणि एके दिवशी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा मी तेथील डॉक्टरांना तुझ्याविषयी बोलताना ऐकले की तू खूप इमानदारीने काम करतोस. तेव्हा मी माझ्या एका माणसाला तुझी सर्व माहिती काढण्यासाठी सांगितले. तेव्हा मला समजले की तुझ्या भावाने तुला तुझ्या आईला घराबाहेर काढले. तू उच्च शिक्षित असूनही आईची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे शिपाईचे काम करतोस आणि एवढेच नाही तर काल तू त्या गरजू स्त्रीला तिच्या मुलाच्या उपचारासाठी तुझा पूर्ण पगार कशाचाही विचार न करता दिला आणि हॉस्पिटलमधील इतर लोकांकडून देखील त्या स्त्रीच्या इतर मुलासाठी मदत मागितली आणि ते पैसे तू त्या स्त्रीला नेऊन दिलेस. राम, तू माझे मन जिंकले आहेस बेटा आणि आजकालच्या जमान्यात तुझ्यासारखी माणसे खूप कमी आहेत. मी विचार केला, जर तू एवढ्याशा पैशांमध्ये एखाद्याची मदत करू शकतोस तर जेव्हा तुझ्याकडे जास्त पैसे येतील तेव्हा तर तू किती लोकांची मदत करशील. मी त्या स्त्रीला 12,000 रुपयांची मदत केली होती पण त्या देव माणसाने त्याची 12 करोड रुपयांची प्रॉपर्टी माझ्या नावे केली होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही महिन्यांनी शेठजीचे निधन झाले पण जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत मी त्यांची खूप काळजी घेतली. शेठजीनंतर मी त्या कंपनीचा बॉस झालो होतो. तेव्हा एके दिवशी मी हे पाहून चकित झालो की मॅनेजरच्या लाईनमध्ये माझा भाऊही उभा होता. माझा भाऊ ज्या रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर होता आज मी त्याच रेस्टॉरंटचा बॉस होतो. माझा भाऊ देखील मला पाहून चकित झाला. मी त्याला पाहून न पाहिल्यासारखे केले आणि माझ्या केबिनमध्ये गेलो. तेव्हा माझ्या मागोमाग माझा भाऊही केबिनमध्ये आला आणि म्हणाला, अरे राम, तू या रेस्टॉरंटचा मालक कसा झालास? हे कसे झाले? तेव्हा मी त्याला म्हणालो, मी तुझा बॉस आहे त्यामुळे मला राम नाही तर बॉस म्हणायचं. तेव्हा माझ्या भावाचा चेहरा पडला. तेव्हा तो मला म्हणाला, अरे आपल्यात कितीही मतभेद झाले तरी आपण दोघे भाऊ आहोत. मग तुझ्या सख्या भावाशी असा वागणार आहेस का तू? मी म्हणालो, अरे खूप लवकर जाणवले तुला की आपण भाऊ आहोत म्हणून. मग त्या दिवशी मला आणि आईला धक्के मारून घराबाहेर काढताना हेच भावाचे नाते कुठे गेले होते? तो म्हणाला, राम, जुन्या सर्व गोष्टी विसरून जा. मी म्हणालो, यापुढे मला तुझ्या तोंडून भाऊ वगैरे असले शब्द ऐकायचे नाहीत, नाहीतर मी तुला कामावरून काढून टाकेल. माझे बोलणे ऐकून भाऊ घाबरला होता. तो लगेच माझ्या केबिन बाहेर गेला. मी माझ्या आयुष्याकडून एक शिकलो आहे की कधीच फक्त स्वतःचा विचार करायचा नाही, आपल्याला होईल तेवढी इतरांची मदत करावी. मी जेव्हापासून त्या रेस्टॉरंटचा मालक झालो तेव्हापासून मी अनेक गरजू लोकांना मदत करत आहे. गरीब मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे आणि हे सर्व पाहून आज माझी आई एवढी आनंदी आहे की ती नेहमी म्हणते की देवाने प्रत्येक माऊलीच्या पोटी माझ्या रामसारखाच मुलगा द्यावा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.